हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण आपण ऐकतोय. अध्याय पहिला, ओवी क्रमांक 19. तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली. का जे तुझी भ्रांती फिटली, नाहीच अद्यापी. ही ओवी आपल्यासाठी फार मोलाची आहे. आत्माराम या ग्रंथरचनेच्या उद्देशाचे मर्म, कारण, महत्त्व येथे सांगितले आहे. सर्वसामान्य जन अमुक्त अवस्थेत सुखदुःखात जिणे का जगतात? ते जीवनाऐवजी आयुष्य का जगतात? ते अध्यात्माऐवजी भौतिकातच का गटांगळ्या खातात? जन्मताच कैवल्यानंदी असलेला जीवात्मा कैवल्यानंदाला वंचित का होतो? इत्यादी अशा अनेक गोष्टींचे येथे मूलभूत उत्तर दिले आहे. बालपणापासून आपल्याला सर्वजण खाऊ पिऊ घालतात, आपले संगोपन करतात, आपल्याला जगायला शिकवतात. परंतु सर्वजण आपल्याला फक्त देह जगवायला, देहाला सजवायला, देहाचे लाड करायला आणि मनाची मनमानी करायला शिकवतात. चवीढवींचे सुग्रास खाणे, तऱ्हेतऱ्हेचे नवनवीन कपडे घालणे, वस्त्र, मौज मजा करत सर्वत्र भटकणे, हौस, घराची भपकेबाज सजावट करणे, निवारा, आणि यासाठी अमाप पैसे मिळवणे, भौतिक उपभोग म्हणजे उत्तम जगणे, अशी शिकवण दिली जाते. यात भर म्हणून आपल्या घराण्याचे सोपस्कार, रीतिरिवाज, जात पात, पूजा विधी, विशिष्ट पोथ्या पुराणे इत्यादींचे पालन म्हणजे धर्मपालन. हे असे करणे म्हणजे धार्मिक असणे. तसेच असे न केल्यास पूर्वज नरकात ढकलले जातात, अशी ही भावनिक शिकवण दिली जाते. आणि येथे सर्व घोटाळा होतो. कारण कोणीही आपल्याला आपल्या अस्तित्वाचा, चैतन्याचा जीवनोद्देश शिकवत नाही. कोणीही आपल्याला जीवनाचा सत्य अर्थ सांगत नाही. कोणीही आपल्याला जीवन जगायला शिकवत नाही. कोणीही आपल्याला अध्यात्माची शिकवण देत नाहीत. परंतु न चुकता प्रत्येकजण आपल्या भौतिक मार्गाने देह जीवित ठेवून आयुष्य जगायला शिकवतात. श्री समर्थ या सर्वांचा दुष्परिणाम येथे सांगत आहेत. ते म्हणतात की तुवा आशंका नाही घेतली. जेथे देहापलीकडे जीवन म्हणून काही आहे, येथे अध्यात्म म्हणून काही आहे. येथे सुख दुःखा पलीकडे परमानंद, कैवल्यानंद म्हणून काही आहे. याचाच पत्ता नाही. तेथे याबद्दल काही शंका येणे, काही चौकशी करणे हे शक्य नाही. श्री समर्थांना शिष्यांची दया येत आहे. ते म्हणतात की बा शिष्या, यामुळे तुला आध्यात्मिक शंका कशा येणार? ज्याला सदा नक्कल पाहण्याची सवय असते, त्याला तेच सत्य आहे असा ठाम विश्वास असतो. इतकेच नव्हे तर अशाला अस्सल नक्कल आहे असे वाटते. यामुळे बा शिष्या, यात तुझा काहीही अपराध नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात की परंतु मज तुझी चिंता लागली. यामुळे तर मला तुझी जास्तच चिंता लागलेली आहे. कारण मूलभूत काहीही माहीत नसल्यामुळे तू आयुष्यात कधीही या वाटेला यात्रा करणे शक्य नाही. याबद्दल तुझ्या मनात जरा पुसटशीही शंका येणे शक्य नाही. याचा दुष्परिणाम म्हणजे तू जन्मोजन्मी भौतिकाच्या सुखदुःखात गटांगळ्या खात राहशील. या अत्यंत दुर्मिळ परंतु अति अप्रतिम सुंदर अशा जीवनाचा विनाकारण कैवल्यानंद घ्यायला मुकशील. हे असे म्हणण्याचे कारण श्री समर्थ सांगतात की
का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी. मी यासाठी काही प्रयत्न केला आहे, परंतु त्यायोगे तुझी जीवनाबद्दलची भ्रांती काही फिटली नाही, नष्ट झाली नाही. आपले काहीतरी कुठेतरी चुकत आहे, परंतु नक्की काय चुकत आहे ते समजत नाही, अशी तुझी गोंधळलेली अवस्था झाली आहे. हे असे श्री समर्थ का म्हणत आहेत याचे कारण त्यांनी पुढील ओवीत सांगितले आहे. हरिओम. आता पुढची ओवी मी वाचतेय. ओवी क्रमांक 20. बोधीचे समासी निर्मूळ केले मीपणासी, तया निरूपणेही वृत्तीसी पालट दिसेना. श्री समर्थ म्हणतात की बा शिष्या, दासबोध या माझ्या आधीच्या ग्रंथात तुझा मीपणा समूळ नष्ट व्हावा, तो तुझ्यामधून कायम करता निघून जावा, यासाठी मी उपदेश केला आहे. याचे सविस्तर निरूपण मी तिथे केले आहे, परंतु तुझ्यातील मीपणा काही कमी झाला नाही. मीपणाची ती तुझी वृत्ती आहे ती बदलली नाही. या मीपणामुळे तुझ्यामध्ये अहंकार, अभिमान, अहमन्यता, सप्तरिपू इत्यादी निर्माण होतात. तू स्वतःला सुधारण्याऐवजी विनाकारण इतरांचा द्वेष, मत्सर, हेवा करू लागतोस. यात तुझे जीवन जगणे राहून जाते. हा मीपणा तुझ्यात मूलतः, स्वभावता, नैसर्गिकपणे असलेल्या आनंदी जीवनाला मारक ठरतो, मारक असतो. यामुळे तुझ्या जीवनामध्ये दुःख, कष्ट, त्रास, पीडा निर्माण होतात. हे सर्व सदानंदी, कैवल्यानंदी जीवनाला हानिकारक असते. याचा दुष्परिणाम म्हणून तुझे गतसंचित संपत नाही, त्यात भर होते आणि मूलतः मुक्त असलेला तू प्रत्यक्षात मात्र अमुक्तावस्थेत आयुष्य जगतोस. सतत जन्म मरण असे फेरे घेत राहतोस. सतत ताण तणाव, भांडणे, कलह, दुःख, कष्ट, त्रास, पीडा इत्यादी असे हे काही जीवन आहे? हे सर्व मीपणाच्या चुकीच्या जाणीवेमुळे होते. बा शिष्या, तू अंशात्मा आहेस आणि येथे साक्षीत्वाने सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आत्मारामाचा दास म्हणून आला आहेस. परंतु येथे तू मीपणाच्या नसत्या जाणीवेने स्वतःचे साम्राज्य स्थापन करत आहेस. येथे पाहुणा असलेला तू मालक म्हणून मुक्काम केला आहेस. हे निश्चितच नियतीच्या विरुद्ध आहे आणि म्हणून तुला दुःख, कष्ट, त्रास, पीडा सहन करावी लागत आहे. यासाठी श्री समर्थ पुढील ओवीत सांगत आहेत. हरिओम. आता पुढची ओवी क्रमांक 21. म्हणून न पुसता सांगणे, घडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोये धरणे श्रवण मननाची. सकाळी तान्हुले झोपेमधून जागे होते आणि एकतर ते खेळू लागते किंवा रुदन करू लागते. त्याची माता त्याला लाडे लाडे उचलून घेते आणि त्याचे मोठ्या प्रेमाने देहधर्म उरकते. त्याला ती माऊली नाहू माखू घालते, त्याला मम्मम भरवते. त्या तान्हुल्याने काहीही मागितलेले नसते, तरी त्याची माता त्याचे हे सर्व करते, कारण तिला पक्के माहीत असते की या तान्हुल्याला काहीही समजत नाही. ते अनभिज्ञ, अश्राप, अजाण, निष्पाप, निरागस, निर्मळ आहे. असे न केल्यास त्याची आबाळ होईल. त्याचे सर्व काही छान व्हावे अशी त्या मातेची इच्छा असते. तिला त्या तान्हुल्याकडून काहीही अपेक्षा नसतात. केवळ त्याचे भले व्हावे इतकीच तिची निरपेक्ष इच्छा असते. माता त्या तान्हुल्याचे हे सर्व करते, कारण तिला त्या तान्हुल्याबद्दल नैसर्गिक प्रेम, माया, ममता, वात्सल्य असते. त्या तान्हुल्यामुळे तिची आई व्हायची नैसर्गिक ओढ पूर्ण होत असते. ते तान्हुले
तिचेच लेकरू असते, हेच तिचे समाधान असते. श्री समर्थांचे त्यांच्या शिष्याजवळ माता आणि तिचे तान्हुले असे नाते होते. शिष्य हे सर्व समाजाचे प्रतीक म्हणून येथे अपेक्षित आहेत. श्री समर्थांना मानव जन्मतःच सदानंदी असूनही काहीही कारण नसताना दुःखी असतो याची दया येत असे. याचे एकमेव कारण म्हणजे मानवाला त्याच्या जीवनाचा सत्य अर्थ समजत नाही. म्हणून येथे श्री समर्थ म्हणतात, बा शिष्या, मागील ओळीत सांगितल्याप्रमाणे ही जी तुझ्या जीवनाची शोकांतिका आहे, त्यामुळे तू न विचारता मी या ग्रंथाद्वारे तुला तुझी स्वतःची सत्य ओळख करून देत आहे. त्या विश्वकर्त्याचा, आत्मारामाचा परिचय करून देत आहे. या योगे तू मुक्त म्हणून कैवल्यानंदाने जीवन जगत सृष्टीलीला अनुभवणे हे प्रभू कार्य करावे अशी अपेक्षा आहे. कारण मानवाचे हेच सत्य जीवन आहे. तरी आता नीट व्यवधान दे, हा ग्रंथ समजून घे, त्याचे श्रवण वाचन कर आणि त्यावर मनन कर. या ग्रंथातील आध्यात्मिक तत्वे जाणून त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण कर. म्हणजे तुझी दुःख, कष्ट, त्रास, पीडा यामधून कायम करता सुटका होईल. तू कैवल्यानंदी जीवन जगशील. हरिओम.